धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांविरोधात उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी धाराशिवमधून येते आहे। गेल्या 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू होतं। दरम्यान प्रशासन दखल घेत नसल्यानं शेतकरी अखेर आक्रमक झाले। शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासनानं आंदोलनाची दखल घेतली। शेतकऱ्यांना लेखी पत्र दिलं। प्रशासनानं त्यांच्या मागण्या मान्य केल्यात। आमदार कैलास पाटील या आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलन मागे घेतलं असलं तरी पुढील काळात आम्ही पवनचक्कीच्या विरोधात शेतकऱ्यांसोबत असल्याची भूमिका आमदार कैलास पाटील यांनी घेतली आहे। तर मागण्या लेखी स्वरूपात दिल्या। आता पूर्तता जर झाली नाही तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे, उपोषणकर्त्यांनी दिला आहे। सन्माननीय आमदार ठाकूर साहेब स्वतः या ठिकाणी आले। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर बैठक घेतली। त्यांना सांगितलं की त्या बैठकीत सांगितलं की आम्ही 31 तारखेपर्यंत ॲग्रीमेंटची कॉपी देऊ आणि आज 1 तारखेला सांगितलं जातं की एक कंपनी म्हणते की आम्ही 11 तारखेपर्यंत ॲग्रीमेंटची कॉपी देऊ, एक कंपनीमध्ये 14 तारखेपर्यंत ॲग्रीमेंटची कॉपी। शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या ॲग्रीमेंटची कॉपी का दिली जात नाही? कारण हे डुप्लिकेट फॉर्ज डॉक्युमेंट बनवायचे, स्कॅन साहेब त्यात करायचे आणि शेतकऱ्यांना सांगायचं तुमचं ॲग्रीमेंट आहे। आणि स्थानिक गुंड पोलिसांनी तर बघितलं आपण की रजाकाराप्रमाणे पोलीस वागलेले आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण कोल्हापुरातून ही मोठी बातमी बघतो आहोत। अखेर कोल्हापुरामध्ये उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर झालेलं आहे। सर्किट बेंचमध्ये 18 ऑगस्टपासून कामकाज सुरूही होईल। कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूरला याचा लाभ मिळणार आहे। सीपीआर समोरची इमारत सर्किट बेंचचं कामकाज त्या ठिकाणी होणार आहे। दरम्यान कोल्हापुरात उच्च न्यायालयाचा सर्किट बेंच मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत आनंद व्यक्त केलेला आहे। काय म्हणालेत फडणवीस? तर मला हे सांगताना अतिशय आनंद होतो आहे की मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर इथं उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था उपलब्ध करून दिली। याबाबतचं राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आलं असून 18 ऑगस्ट 2025ला ते कार्यान्वित होईल। कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांकरता ही व्यवस्था असेल। भारताचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवईजी, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश माननीय आलोक आराधे जी यांचे अतिशय आभार मानतो। नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा याचीही यामुळे बचत होईल। परिसरातील नागरिक वकिलांचे मनपूर्वक अभिनंदन। दरम्यान कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूरमधल्या नागरिकांची गेल्या 40 वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया दिली काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी। लोकांची 40 वर्षाची मागणी कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावं, सर्किट बेंच व्हावं ही भूमिका होती आणि आज तो सुवर्ण दिवस आम्हाला कोल्हापूरकरांना आणि पश्चिम महाराष्ट्राला पाहायला मिळतोय की सर्किट बेंचची सुरुवात आता 18 तारखेपासून कोल्हापूरमध्ये होतोय। मला मनापासून देशाचे सरन्यायाधीश आदरणीय गवई साहेब असतील आणि या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सर्व या निर्णयापर्यंत आणण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून मला धन्यवाद द्यायचे। बातमी आहे दादरमधून। दादरमधील कबूतरखाना हटवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। बीएमसीने कबूतरखान्याच्या ठिकाणी असलेली बेकायदेशीर शेड्स, धान्याची पोती आणि कुंपण हटवलेलं आहे। या कारवाईला काही नागरिकांनी विरोध केलेला होता। दादर परिसरातली ही दृश्य दादर कबूतरखाना इथं कारवाई करण्यात आली। कारवाईला काही नागरिकांचा विरोध होता की इथून हे कबूतरखाना हटवू नका, पण तिथली पोती, धान्याची, त्याच्यानंतर शेड जे काही बांधलेलं होतं ते सगळं आता इथून हटवण्यात आलेलं आहे। इथे कोणीही येऊन कबूतराला अन्न आणि दाणे टाकायचे नाहीत अशी सूचना सुद्धा इथं लिहिण्यात आलेली आहे। कबूतरखाना दादर इथली माहिती थेट यवतमधूनच आपल्याला माहिती देत होते आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे। आपण पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त महाविकास आघाडीच्या खासदार संजय राऊत, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शेकापच्या वर्धापन दिनाला मनसेच्या अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थिती लावणं
हे भविष्यातील नव्या राजकीय समीकरणाकडे अंगुली निर्देश करणारं तर नाही ना, अशी शंका निर्माण होतीये. येत्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता या मेळाव्याकडे किंवा या वर्धापन दिन सोहळ्याकडे बघावं लागेल. याच पार्श्वभूमीवर जशी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत, तसाच हा एक प्रयत्न शेकापचा तर नाही ना, याचं उत्तर वर्धापन दिनी होणाऱ्या भाषणांमधून आपल्याला मिळू शकेल. मोठी बातमी आहे. एनसीपीचे नेते झिशान सिद्दीकी यांना धमकी देणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. आरोपी दिलशाद नौशाद याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आलेली आहे. आरोपी दिलशाद विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली होती. दिलशादनं 10 कोटी रुपयांची खंडणी मागितलेली होती झिशान सिद्दीकी यांच्याकडून. दिलशादचा शोध घेण्याकरता मुंबई पोलिसांनी इंटरपोलची मदत घेतली आणि त्याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आलेली आहे. दिलशादनं झिशान सिद्दीकी यांना धमकी दिलेली होती आणि त्यांना 10 कोटींची खंडणीही मागितलेली होती. मोठी बातमी बघूयात. लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे जुलै महिन्याचा सन्मान हा निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरेंनी दिली. त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे. लाडक्या बहिणींना राज्य सरकार रक्षाबंधनाचीही भेट देणार आहे. याबाबत आदिती तटकरेंनी एक्सवरती पोस्ट केली. तर जुलै महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे. जुलै महिन्याचे पैसे 8 ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवरून पोस्ट करताना केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आणि रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला खात्यामध्ये त्यांच्या पैसे जमा होणार आहेत असं आदिती तटकरेंनी एक्सवरच्या पोस्टमधनं सांगितलं. आणखी एक महत्त्वाची बातमी कोल्हापुरातनं. अखेर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर झालंय. या सर्किट बेंचमध्ये 18 ऑगस्टपासून कामकाज सुरू होईल. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूरला याचा लाभ होणार आहे. सीपीआर समोरच्या इमारतीमध्ये सर्किट बेंचचं कामकाज सुरू असेल. दरम्यान कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरती पोस्ट करत आनंद व्यक्त केला. मला हे सांगताना अतिशय आनंद होतोय की मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर इथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. याबाबतचं राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आलं असून 18 ऑगस्ट 2025 पासून ते कार्यान्वित होईल. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था असेल. भारताचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवईजी, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश माननीय आलोक आराधेजी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो अशी पोस्ट मुख्यमंत्र्यांनी केली. नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा याची सुद्धा यामुळे बचत होणार आहे. परिसरातील नागरिक आणि वकिलांचेही मनपूर्वक अभिनंदन. मुख्यमंत्र्यांची ही पोस्ट एक्सवरनं.